आणि मला म्हणत होती की त्याला उलट बोल, त्याचं ऐकून घेऊ नको. तो जसं म्हणेन ना तसं अजिबात ऐकायचं नाही, त्याला माघारी बोलत जा. तो मला म्हणतात सारखं की तू त्याच्यापाशी राहू नको, जा निघून, आणि अजिबात त्याचं ऐकून घ्यायचं नाही. तो जेव म्हणेन ना त्याच्या उलट करायचं, त्याचं ऐकायचंच नाही असे म्हणतात मला. आमच्या दोघांची भांडणं झाली ना, माझ्या आईबापाला फोन करून सांगतात या रोहिणीला घेऊन जा, रोहिणीची आज भांडणं झाल्यात रोहिणीच्या घरी. आणि ह्यांनी दरच वेळेस आमच्यात काय भांडणं झाले की माझ्या घरच्यांना फोन करून सांगायचं घेऊन जा म्हणून, आणि परत माझ्या घरच्यांना म्हणायचं, मला म्हणायचं गेली ना परत येऊच न ग, आणि माझ्या घरच्यांना सुद्धा सांगायचं तिला लावू नका, 12 महिने तिकडंच ठेवा म्हणून. बरोबर ह्याची जिरती या. आणि मला पण सांगत होती की येऊ न ग तू, तिकडंच राहा अशी सांगत होती. आणि त्यांचं बोलण्यातून अशी म्हणायची तुला यायचंय पण ये, आम्ही म्हणत नाही की तू नांदू नको, पण नांद, पण जरा त्याची चांगली जिरो दे आणि मग तू ये 12 महिन्याने, असे मला म्हणत होते. आणि त्यांच्यामुळे माझा संसार मोडलाय. तीच कारण आहेत फक्त, ती 2 जण. आणि त्यांच्या संसारात आम्ही जर असं केलं, आम्ही चाड्या लावल्या तर त्यांना किती वाईट वाटतं. आणि मला सांगत होती की तू घरातलं काम करायचं नाही, जर करणारे करत्यान, घरात बसून राहत जा अशी म्हणत होती. खरं तर माझा संसार त्या दोघांमुळेच मोडलाय, आणि त्यांच्यामुळेच माझा संसार मोडलाय. त्यांना आहे ना माया अशी म्हणते की माझा संसार मोडलाय ना, तुमचा सुद्धा संसार राहणार नाही. जसा माझा मोडलाय ना तसा 10 पटीने तुमचा मोडन. तुम्ही मला सांगायला आणि मी मला अक्कल नव्हती, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी ऐकलं, वागले, आणि तुमच्या मनानेच मी वागत होते, आणि त्यामुळे माझा संसार मोडला. तुम्ही मला सांगत होते, मला अक्कल नव्हती ना, म्हणून तर मी तुमचं ऐकलं. आणि तुम्ही मला सांगायला तुझ्या नवऱ्याला उलट बोल, तुझ्या नवऱ्याचा शब्द ऐकून घेऊ न ग, आणि त्यांनी जर कधी हाणलं तर मला म्हणायची एवढा कशाला मार सुचती तो, जा निघून, इथं कशाला राहती अशी म्हणत होती. माझ्या माहेरी गेला मी फोन लावला तर मला म्हणायची की राह तू जरा 12 महिने 6 महिने तिकडं राहा, आणि ह्याची जिरवायची आपल्याला, म्हणजे जिरवल्या नीट वागन. आणि मला म्हणायची यायचंय तुला पण ये, पण जरा धीर धर म्हणायची, तिथंच थांब, हे बरोबर वटणी येईन म्हणून. अरे खरं तर तुम्हीच माझा संसार मोडलाय, परत म्हणतात का जरा तिथं धीर, म्हणजे तुम्ही कशी दुई तोंडी साप आहेत. कडू नासक्या दलिंद्र्या, तू मला सांगतो की तुझ्या नवऱ्यापाशी राहू नवं, आणि मला इथं माझा नवरा संग चांगलं वागत असलं तर म्हणतो की ह्याच्यापाशी कशाला राहते, काय ह्याच्यापाशी एवढी एवढी रान नाही, काही सुद्धा नाही ह्याच्याकडं, कशाला राहते ह्याच्यापाशी, कशाला नांदते ह्याच्यापाशी, असं सांगणाऱ्याला अरे तुझ्या संसारात मी अशी काड्या केल्या तर चालन का तुला, नासक्या वाळक्या? मला सांगतो नांदू नको, आणि माझ्या आईबापाला फोन करून सांगतो की या रोहिणीला घेऊन जा इथं येऊन, तुझ्या बायकोला तसं घेऊन गेला तर चालन का? माझं संसाराचं वाटोळ केलं, तुझ्या बी संसाराचं वाटोळ होणार बघ. इथून माझा शब्द आहे, तुझा बी संसार असाच उद्ध्वस्त करणार. माझा जसा माझा नवरा माझ्यापाशी नाही ना, तशी तुझी बायको सुद्धा तुझ्यापाशी राहणार नाही, हा माझा शब्द आहे. आज ना उद्या होणारच. माझा नवरा तुझ्यामुळे माझ्यापासून लांब गेलाय, आणि ही बी बघ तू असंच होणार तुझ्या संसारात सुद्धा. तुझ्यामुळे माझा संसार मोडलाय, आणि तू माझ्या आईबापाला फोन करून सांगतो या रोहिणीला घेऊन जा, आणि मला सांगतो तू इथं नांदू नकोच, जा तुझ्या आईबापाकडे जाऊन राहा, 5-6 महिने राहा, मग कळण ह्याच्याकडे बघू, असा म्हणतो तू. बदाडे गांडीचे आणि वाळक्या नासक्या कडू जाऊन्यांनो, तुम्ही 2 जण मिळून मला सांगतात की माझ्या नवऱ्यापाशी राहू नको, जा इथून, त्याच्यापाशी काय आहे. मला लग्न झाल्यापासून म्हणतायत, आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही हे लग्न होऊनच दिलं नसतं. काय त्या टायमाला तर काही सुद्धा नसताना तुम्ही असं म्हणलात मला नवीन लग्न झालं त्या टायमालाच, तर का तुम्हाला आमच्यात त्रास होतोय, माझ्या नवऱ्यापाशी राहून देत नाहीत. आणि खरं तर तुमच्यामुळे माझा नवरा माझ्यापाशी आज नाही आहे, तेव्हा तुमच्यामुळे मला सोडून सांगण्याहून मी 1.5 महिना माझ्या माहेरात जाऊन राहिले, आणि माझ्या आईबापाला फोन करून तुम्ही सांगतात या रोहिणीला घेऊन जा,
आणि तुमच्या सांगण्यावर मी इथं राहिले नाही. माझ्या नवऱ्याला सोडून मी 1.5 महिना राहिले. आता तुमच्यामुळेच ते माझ्यापाशी नाही. दलिंद्र्यांनो, नासक्यांनो, हा, तुमच्यामुळे माझा संसार मोडलाय. आणि तुम्ही मला म्हणतात त्याच्यापाशी जमीन नाही, काहीतरी आहे का, तुम्ही कसं काय लग्न केलं का, तुम्हाला काय त्रास होतो? माझा नवरा तुमच्यामुळे खास म्हणजे माझ्यापाशी नाही. आणि सांगा किती फोन करून कोणाला काय सांगायचं. आणि माझ्या पोराने एक शिवी दिली म्हणून तुम्ही माझ्या पोराच्या जीवा उठलात ना. आता मी तुम्हाला इतक्या लाख शिव्या देते ना,